महायुतीचा एकच ब्रँड ठाकरे ब्रँड. जरा एवढं जवळ नका येऊ. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हर हर महादेव. खास साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. हम तुम्हारे साथ हैं. आज आमच्या कार्यकर्त्यांसाठी भगवा सूर्य उगवलेला आहे. मी एकच सांगेल की आज या दोन्ही पक्षातून आम्ही एक नवीन आशा आणि आम्ही नवीन ज्योत निर्माण करणार आहे. आज मशालीची ज्योत आणि इंजनची ज्योत ही एकत्र मिळून या महाराष्ट्रामध्ये तर आम्ही भगवा फडकवणारच फडकवणार. पण ह्या महापालिकेमध्ये सगळ्यात पहिला आम्ही भगवा फडकवणार, कारण की इथं सगळ्यात जास्त सत्तेचा माज आलेले लोक आहेत. या पक्षातून त्या पक्षात जाऊन, त्या पक्षातून ह्या पक्षात जाऊन खच्चीकरण पक्षाचं करण्यासाठी या लोकांना एकत्र आलेले आहेत. पण आम्ही हे होऊ देणार नाही, कारण दोन्ही पक्ष एकत्र येऊन आम्ही आमची ताकद दाखवू. आणि आज आम्हाला सगळ्यात मोठा आनंद झाला की आम्ही दोन्ही भाऊ एकत्र आलोय आणि दोन्ही पक्षातले कार्यकर्ते आम्ही एकमेकांना मिठाई भरून आम्ही आनंद जल्लोष मोठा साजरा केलेला आहे. खरं सांगायचं तर ही फार गरज होती, कारण मराठी माणसांसाठी. कारण आज जर तुम्ही मुंबईमध्ये पाहिलं, जर हे सगळे म्हणत होते ना की मनसेची लोक मारतात किंवा शिवसेनेची लोक मारतात मराठी माणसाचे, पण मराठी माणूस आणि मराठी अस्मिता जागवण्यासाठी आपल्याला आजची ही खरं गरज होती. आणि खरंच मराठी दोघंही ठाकरे बंधू एकत्र झाले याचा आम्हाला खरंच खूप आनंद झाला, कारण हे दोघंही मराठी अस्मिता जपणारे होते. आणि हे मराठी अस्मिता आणि मराठी माणसासाठी म्हणजे बाळासाहेबांचे जर का तुम्ही पाहिलं असेल तर त्यांनी मराठी माणसांना नोकऱ्या दिलेल्या होत्या. काय दिल्या की आज जर तिथे आलेले बाहेरची जी सगळी लोक आली होती त्यांना कुठेही त्यांनी काय केलं होतं की आपल्या मराठी माणसांना कुठेही नोकऱ्या नाही, काही नाही, परंतु बाळासाहेबांनी या लोकांना दिल्या. तर असं मला वाटतं की आजचा जो काही आपल्या जो ह्याचा झालं की दोघं बंधू एकत्र आले, हा आमच्यासाठी खरंच सुवर्ण योग आहे. आणि मला वाटतं आम्ही सगळेजण अगदी ताकदीने काम करून म्हणजे एकत्र मनसे आणि आम्ही म्हणजे राज ठाकरे, राजसाहेब आणि उद्धव साहेब आम्ही एकत्र आणून पिंपरी चिंचवडवर भगवा फडकू. आणि असं आम्ही तुम्हाला सगळ्यांना म्हणजे दोघांनाही सांगतो, आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे आणि आम्ही भगवा फडकवणार म्हणजे फडकवणारच. आज जसं ज्या अर्थी 6 जून 1674ला छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावरती स्वराज्य निर्माण केलं, 18 बलुतेदार असतील, 16 पगड जातीचे असतील, सर्व धर्मियांना एकत्र करून महाराजांनी रायगडावरती 32 मन सिंहासनावर स्वराज्य निर्माण केलं. त्यावेळेस अवघ्या महाराष्ट्राला, अवघ्या हिंदुस्थानला जो आनंद झाला तशाच स्वरूपाचा आज आनंद आम्हाला हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यामुळे झालेला आहे. कारण जवळजवळ 20 वर्ष दोन्ही ठाकरे बंधू जे बाळासाहेब ठाकरे म्हणजे आपले हिंदुत्व सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वामध्ये लहानाचे मोठे आले, त्यांनी बाळकडू घेतले, राजकीय असतील सर्व बाळकडू या महाराष्ट्राच्या राजकारणात घेतले. ते काही कारणास्तव किंवा काही लोकांनी त्यांना दुभंगलं होतं, परंतु आज ते एकत्र आले. त्यामुळे तो आम्ही आज लाडू आणि पेढे वाटून हा आनंदोत्सव साजरा केला. आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये त्याचा परिणाम हे जे माजलेले पक्ष आहेत त्यांना नाही दिसून आला तर दुसरं नाव आम्ही सांगणार नाही.